मॉर्निंग. मी रोहिणी दौंड तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. मी व्लॉगमध्ये सांगितलेलंच तुम्हाला की मी अंबेजोगाईला जाणार होते किंवा गेले होते म्हणून. तर कशासाठी गेले होते मी तुम्हाला ह्या मोठ्या व्लॉगमध्ये सांगते. तर माझी तब्येत थोडीशी खराब होती, तर त्यामुळे मी अंबेजोगाईला जायचा निर्णय घेतला होता. ह्यांनी पण मला म्हणले की तेवढंच तुला आराम पण भेटेल, जाऊन ये. आणि ह्यांनी पण गावाकडे गेले होते, शनिवार रविवार सुट्टी होती त्यामुळे. तर कसं आहे माहिती का, आईकडे गेलं ना थोडंसं काम पण कमी लागतं आणि इथं असल्याच्यानंतर काम करावंच लागतं. दोघांचं काम असो किंवा 4 जणांचं काम असो, काम तर करायला लागतंच. तर असं म्हणलं तर मी इथं अंबेजोगाईमध्ये येऊन पोहोचले होते, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचले. आणि बघू शकता हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा. तर नंतर तिथून मी डायरेक्ट गेले बस स्टँडला. तर तिथं भैया घ्यायला येणार होता मला, तर त्याचीच वाट पाहत नंतर मी उभा टाकले. अगोदर मी उतरले बसमधून वगैरे, तर त्याची वाट वगैरे पाहत तिथं उभा टाकले आणि नंतर घरी आलो. आणि जे रात्रीचं रुटीन आहे ते मी शेअर केलं नाही. तर ही माझी आई आहे, तर थोडंसं बरं वाटायला होतं म्हणून आईला म्हणलं. बाकीचे जे आईचे कामं वगैरे असतात ना, तर त्या आई करत बसली होती. कुरड्या पापड्या पण केल्यात आईनं, नंतर दाखवते मी पुढे तुम्हाला. तर आईला म्हणलं मी झाडून वगैरे घेते म्हणलं घरातलं, तू बाकीचे कामं आवरून घे. म्हणून मग मी झाडून वगैरे घ्यायला चालू केलं. आणि तिकडे जास्त कपडे नसल्यामुळे ना भैयाचं टी-शर्टच घालून बसली होती मी. आणि तो हसायला होता की कशी दिसायलीस म्हणून, ढबरी ढबरी एवढी जाड झालीस म्हणे, व्यायाम वगैरे करत जाय जरा, असं त्याचं चालू होतं मला. आणि मग नंतर बाहेर गेलो आम्ही, पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली थोडीशी मीन भैयाने. आणि जे काय आहे दुपारी नंतर माझी बहीण आली होती, माझी मावस बहीण श्रुती. तर तिच्यासोबत आम्ही टेरेसवरती गेलो आणि जे काय आहे कुरवडी वगैरे आईने केलेले ते एन्जॉय केलं आम्ही, खाल्ल्या त्या पण. आणि मग नंतर मी सोमवारी सकाळी सकाळी जे आहे लातूरला वापस आले, कारण ड्युटी होती सोमवारी, त्याच्यामुळं मग वापस यावंच लागलं. तब्येत खराब होती, यायचं काही मन नव्हतं, तरी पण आले. हे माठ घ्यायला गेलो होतो आम्ही. तर बघू शकता इथे मी आजचा रुटीन आहे हा. तर आज पूर्ण सकाळपासूनचा रुटीन मी शेअर करत आहे. तर काय आहे, निशंक होईमना जर लावलं ना तर मला खूप छान वाटतं स्वामी समर्थांचं. तेच ऐकत ऐकत मी व्यायाम पण केला, थोडेसे मराठी सॉंग्स पण लावले देवाचे आणि व्यायाम वगैरे केला. तर घरामध्ये काय होतं ना, जास्त उजेड नसल्यामुळे ना थोडंसं अंधार वाटत आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. कारण आपण काही आता सुरुवात केलेली आहे यूट्यूबला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना, व्हिडिओजला, त्यामुळे मग आपल्याकडं काही क्वालिटीचा वगैरे जास्त फोन नाही आहे. त्यामुळे आणि क्वालिटीचा फोन नसल्यानं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण कसंही जाऊ शकतो. तर बघू शकता इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे मी. मला अगोदर उठल्या घर वगैरे साफ केल्याशिवाय काही बाकीचे काम करूच वाटत नाही, म्हणून मी घर साफ करून घेतलं व्यायाम करून आणि नंतर रांगोळी वगैरे काढून घेतली. तर बघू शकता ह्याच्या अगोदर पण तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला आहेत. तर असा प्रकारचं माझं बेड जे आहे, तर अगोदर इकडच्या साईडला आडवा बेड होता खिडकीच्या साईडला, पण आता मी उभा टाकलेला आहे कारण सोफा आणायचा आहे त्यामुळे. तर बघू शकता इथं श्री स्वामी समर्थांचं मी जे तारक मंत्र आहे तर ते लावून घेतलं होतं. आणि मग जे माठ जे आणलेला होता, तर तो 2 दिवस मी असं साधं पाणी टाकून ते तसंच ठेवलं होतं, कारण जे मधले मातीचे कण वगैरे ते तोंडामध्ये येतात, नंतर मातीसारखं लागतं पाणी. ते माठ स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर मी जारचं पाणी टाकून दिलं. तर बघू शकता एवढं छान असं थंड पाणी आहे ना, मी तर खूप छान फील करत आहे, कारण माठातलं पाणी खरंच खूप हेल्दी असते. तर इथं माझं फेवरेट सॉन्ग आहे कोण तुझे प्यार करेगा, ते मी मस्त ऐकत एन्जॉय केला. आणि सकाळचं जे रुटीन आहे तर त्या अशा प्रकारचं मी करून घेतलं सकाळी. तर इकडं किचनमध्ये आल्यानंतर आणि वरण भात लावावं म्हणलं, कारण काही भाजी खायची इच्छा नव्हती दुसरी, कारण उन्हाळ्यामध्ये काही म्हणजे खाण्याची इच्छाच होत नाही आहे. त्याच्यामुळं म्हणलं वरण भात आहे तर ते करून घ्यावं. मग कुकरमध्ये टाकलं सर्व काही शिजण्यासाठी. आणि ते जे आहे तर ते वरण भात वगैरे लावून घेण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून दिलं आणि बाकीच्या कामाला लागले पीठ वगैरे मळण्यासाठी. तर कसं असतं माहिती का, सगळ्यांचं हे कामामध्ये दिवस जातच असतं. पीठ वगैरे मळून घेतलं आणि नंतर बाकीचं जे मॉर्निंगला जे आपण गरम पाणी पितो तर ते पण गरम करण्यासाठी ठेवत होते. तर एक ग्लास मस्त असं गुणगुणं पाणी घेतलं आणि ते गॅसवर ठेवून थोडंसं गरम केलं आणि मग ते पिण्यासाठी घेतलं मी. तर काय आहे माहिती आहे का, थोडंसं आपण एक्सरसाइज केली आणि जर बाहेरचं खाणं कमी केलं ना तर खरंच वेट लॉस होतो, हे मात्र प्रूफ आहे. कारण याच्या अगोदर पण मी खूप वेळेस ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. तर अगोदर माझं जास्त काही वेट नव्हतं, 50च्या वगैरे पुढं मी कधीच जाऊ देत नव्हते, पण एका वर्षामध्ये माझं खूप जास्त वेट जे आहे तर ते वाढलेलं आहे. तर इथं पोळ्या वगैरे चालू होत्या माझ्या करायला, तिकडं तोपर्यंत वरण भात पण शिजलं होतं आणि छान असं मी स्वयंपाक बनवून आम्ही जेवायला बसलो सकाळी. तर इकडं नंतर तयार झाले ड्युटीला येण्यासाठी, बघू शकता इथे ॲप्रॉन वगैरे घालून. आणि स्वतःवर आज खूप जास्त प्रेम आलं होतं, त्यामुळे मग थोडंसं स्वतःला फ्लाइंग किस वगैरे केली आणि मग काय मला ह्यांनी सोडायला आले. मग ड्युटीला आले मी
आणि माझे जे स्टुडंट आहेत तर ते आता आफ्टरनूनला बसलेले आहेत लॅबमध्ये प्रोसिजर वगैरे बघत आणि करत. तर त्यामुळे मग त्यांना ते पण म्हणले मॅडम आमचा व्हिडिओ काढा, म्हणून मग त्यांचाही व्हिडिओ काढून घेतला. आणि स्टुडंट खूप छान आहेत आणि माझ्यासोबत पण छान राहतात आणि त्यांचा स्वभाव पण छान आहे सगळ्या स्टुडंटचा. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय, पुन्हा भेटूयात.